तुला सांगितलं होतं ना, इथे यायचं नाही, माझ्या सारंगच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, मी तुला सांगितलं होतं ना. तू जेव्हापासून माझ्या सारंगच्या आयुष्यात आलीयस तेव्हापासून त्याच्या आयुष्यात सगळं चुकीचं घडतंय. मला सांग तुझा काय हेतू आहे ते. मला जाणून घ्यायचं, तुला तुला काय हवंय नेमकं. का माझ्या सारंगचा जीव घेतल्यावरच तू शांत होणार आहेस? खरं काय ते सांग मला. बोल बोल ना, तोंड उघडून बोल काहीतरी, बोल. मग मी सांगते, सारंगला घेऊन हिचे इंटेन्शन्स काही चांगले नाहीये. सारंग हिच्या ताब्यात राहावा म्हणून ही काही ना काही उपाय करत राहते. आत्ता कसला तरी अभिषेक करून आलीये. कसलं तरी व्रत, विचारा ना तिला, कसलं व्रत, कशासाठी? एक मिनिट, अभिषेक व्रत हे सगळं झूट आहे, मला माहिती आहे ना. मला माहिती आहे ना, हिचा आणि जगन्नाथचा काहीतरी प्लॅन आहे, म्हणून हिला प्लॅन्ट केलंय आपल्या घरात जगन्नाथने. मला कळत नाही नेमका हेतू काय, तो फक्त तुला आणि तुझ्या जगन्नाथला ठाऊक आहे. पण हे सगळं जर का माझ्या सारंगच्या जीवावर बेतलं ना, तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. आई आहे मी सारंगची. हे बघ, तसं काही नाहीये. अमृताने सांगितलं मला, सावलीने जे व्रत केलं ना ते सारंगच्या भल्यासाठी होतं. जगन्नाथनी दिलेला इशारा आठवतो ना तुला? सावली तिच्या नावाप्रमाणे तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार. त्या दिवशी दारात आलेल्या वासुदेवाने सुद्धा सावलीनं हेच सांगितलं होतं ना, सारंगच्या जीवाला धोका आहे. तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते. ही काय बोलताय? तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर, तुमचा विश्वास आहे या मुलीवर? तुम्हाला खरंच वाटतंय का ही ही सारंगची आयुष्य रेषा, जीवन रेखा आहे? हिला जर का खरंच माझ्या सारंगबद्दल काही वाटत असतं ना, किंवा खरंच हिने काही अभिषेक व्रत प्रार्थना वगैरे केल्या असत्या ना, तर माझा सारंग इथे हॉस्पिटलच्या बेडवर नसता. नाही, माझा विश्वास आहे ही आणि जगन्नाथ काहीतरी करतायत नक्की. नको करू, मी ठीक आहे. तू बोलू नको, तू शांत झोपून राहा, सगळं काही बरं होईल. हो ना डॉक्टर? मिस्टर सारंग, रिपोर्ट नॉर्मल आलेत. देवाच्या कृपेनं इतक्या मोठ्या अपघातातून तुम्ही वाचलात आणि सिरियस इंजुरी देखील नाहीये. खरंच ही मिरेकल आहे. जस्ट प्रिकॉशन म्हणून आजची रात्र मिस्टर सारंग यांना हॉस्पिटलमध्ये ठेवू आणि उद्या सकाळी डिस्चार्ज देऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या आजूबाजूला गर्दी नको आहे. सॉरी, बट पेशंटसाठी गरजेचं आहे. आणि काही लागलं तर सिस्टरला सांगा ना. ओके. तुम्ही निघा सगळे. नाही निघा, मी आहे, सारंगकडे थांबते मी. तिलोत्तम, नाही, मी आहे, मी त्याची काळजी घे. तू आणि बाबा आत्ताच्या आत्ता घरी ये. मी आहे इथे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर मी त्याला घरी घेऊन येईन. आई बाबा अहो सांगा ना. हा सोहम रिप्लाय का करत नाहीये? चिडला असेल का माझ्यावर? तारा, आपण तुझ्या नेक्स्ट कॉन्सर्टच्या वेळेस याच डिझायनरकडनं कपडे घेऊया. हा, नाहीस ना? नाहीस. भैरवी माय, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही दोघे या वेळेला इथं? ते सारंगरावांचा अपघात झालाय. काय? होय. सारंगचा ऍक्सिडेंट? कुठे, कधी, कसं घडलंय हे सगळं? सारंग ठीक आहे का? ते आपलं
एक मिनिट. पण हे सगळं घडल्यानंतर तुम्ही इथं माझ्या दाराशी काय करताय? तुम्ही आता तिथं हॉस्पिटलमध्ये असायला हवं ना सारंग आणि सावली जवळ. हो भाई, तिकडेच जायचं आहे. पण जरा पैशाची नड होती. पैसे मिळालं असतं तर बरं झालं असतं. आत्ताच कॉन्सर्टचे पैसे पाठवले होते ना मी. मग ते त्या पैशातून आम्ही कर्जाचा हप्ता भरला बघा. हफ्ता भरलाय की उधळले? हो ना. काय तुमचं नेहमी नेहमी तुमच्या घरचे दवाखाने, तुमच्या अप्पूचं आजारपण, त्याची शाळा, हा तुमचा किराणा, घर खर्चाला लागणारं सगळं काही, सगळं सगळं तुम्हाला भैरवी माईने द्यायचं. काय ठेका घेतलाय मी तुमचा? हा, आणि तुम्ही तुमच्या भैरवी माईला काय समजता? हा, ATM मशीन आहे मी तुमचं. हा, काही झालं की उठ सूट भैरवी माईकडे जायचं कटोरा घेऊन. ते काय नाही, मी आता तुमची मदत करू शकत नाही. आता पुढचा जेव्हा कुठला कार्यक्रम होईल तेव्हा पैसे पाठवीन. हा, या तुम्ही. बहिरवी बाई, या वक्ताला जरा मदत करा. म्हणजे गाडी भाड्याला तरी पैसा. नाही. असं करू नका. मी तुमच्या पाया पडतो. अरे, हे काय करताय तुम्ही? नको, please. थोडं पैसे गाडी पुरतं द्या मला. आम्ही काय म्हणतो. पुन्हा पैसे हवे असतील ना तर मग तुमच्या लेकीला सांगायचं. हा, की भैरवी माई सांगेल तेवढे सगळे कार्यक्रम करायचे. सांगतो, पण आता भाड्यापुरतं पैसे द्या ना. आता पैसे मिळणार नाही. आता तुम्ही पाया पडतो, मला पैसे द्या ना. प्लीज आहे. या आता.